तू भांडी घासताना पण घेते ना. हाऊज इट? छान वाटतंय. एक नंबर. अति होतंय माझंच अति होतंय. मी तिला मेकअपला वापते का तू? मला हे मसाल्याचा वास लय आवडत. चांगली दिसते का? बस ती गाण दिसते का? काय बोलते? काढते. आज ऋतू बोलते की ती माझ्या व्हिडिओत येणार नाही, त्यात तिने चंपी केली आणि मीच तिला चंपी केली काल रात्री. पण आता ती क्लिप मला ऍड करायला लागेल याच्या आधीची, कारण आता परत हाय गाईज वगैरे. हा चला तिच्या सॅटिस्फॅक्शन साठी हाय गाईज आजचा ब्लॉग. म्हणजे मला इंट्रो शूट नव्हता करायचा ऍक्च्युली, मी डायरेक्टली स्टार्ट करणार होते. पण ठीक आहे, आज मी बनवते चिकन ऋतूसाठी, पण तिला बिर्याणी खायची होती माझ्या हातची, जी की मी बनवली नाही. त्याचं कारण काय? कारण एकच गोष्ट तो करायला कंटाळा आला. कसला वास आहे तू? मला या मसाल्याचा वास लय आवडत. सेम. पण आहे ना, मी हातात नाही टाकणार कारण माझ्या हाताची आग थांबली. तू कर तुझ्याकडं कॅमेरा का? हाऊज इट? छान वाटतंय. एक नंबर. असं वाटतं ढाब्यावर बसले. चांगलं झालं का? खरं बोल ना यार. शपथ आता तेव्हा शपथ नाही घेऊ शकत. खूप भारी झालं. सो भात होतोय काय? तेवढ्यात मी आले ना. मी अगं तुझ्या रिएक्शन साठीच आले स्पेशली. चांगलं झालं ना पण खरं. हा मी आले. हा मी एवढं कुकर घेऊन येते. भात सगळ्यात शेवटी लावते मी, कारण मला भात गरम खायची सवय. मला अजिबात थंड भात आवडत नाही. खूप लोक भात सगळ्यात पहिले लावतात, पण मी नाही लावत बाई. कुकरला गरम 1 मिनिट बघा. हे बघा, हे एवढं चिकन केलंय. त्याच्यात भात आहे, तांदळाच्या भाकरी काय पार्सल आणल्या होत्या, कांदा लिंबू. आणि ना हे भाताला ना, अगं हे असं वर येतं बघ, ते पाणी येतं ना, हे त्याला ना तेल लावायला पाहिजे. कोणा तेल लावायला पाहिजे? कुकरच्या शिट्टीच्या मग येत नाही का? मग नाही येत. तुम्हाला आजच कळलं नाही येत. मला पण माहित नव्हतं. मी एका व्हिडिओत पाहिलं होतं. मी तू केलं का काय? झालं ते छान लागतंय. आणि ग्रेव्ही बरोबर ठीक झाली ना. किंचित मीठ कमी का? थोडस मला वाटतं है ना, म्हणून मी मीठ घेऊन बसते. बिचारी ऋतू किती काम करते बघा. तिने हे सगळं उचलून वगैरे पण ठेवलं, आणि आता खाल्लेलं पुसून पण किती. ती माझं ताट पण उचलत होती, पण मी म्हंटल की माझं नको उचलू, माझं मी उचलते. देवा, तिची बोली होती की मी बिर्याणी केल्यावर ती काम करणार, पण ती ऍक्च्युली मी फक्त कालवण करून पण ती काम करते. बस आता नको. तू नको सांगितलं ना तुला. मला अति होतंय माझंच अति होतंय. मी तिला बाई तुला कॅप्चर कर. ऋतू नको, थांब मी येते. काय होईल? तू भांडी घासताना पण घेते ना. अगं मी तुला घ्यायचं म्हणजे मी भांडी घासू. आता मी हे साफ करणार आहे आणि इशू एवढं हे करणार आहे. इशू कर आता, चल साफसफाई चल. साफसफाई अजून का? ऋतू आहे बघ ना सगळं. हे फराळ आहे. आता आम्ही थोड्या वेळाने खाऊ, इफ भूक राहिली तर. मला तर नाही, मला राहू शकते. नाही खाऊ शकत. तू सध्या वेगळ्या कंडिशन. आता ऋतू आणि मी सोफ खाऊन बसलोय. सगळं किचन वगैरे साफ झालंय. लय कंटाळा आला लय. आम्ही दोघी आता फुल टाइमपास करणार आहे. थोड्या वेळाने वाटलं तर बाहेर जाऊ, नाही वाटलं तर घरात पडून राहू. आता रात्री काय स्वयंपाक बनवायचा नाही, कारण एकदा चिकन केलं ना म्हणजे 2 टाइमाचं होत. मग आता काय टेन्शन नाही. कंटाळा आलाय, बरं वाटतंय. काय दाखव मला. काय होतं? माझा स्नॅप होता फ्रेंडचा. फुल चंपू आ ऋतू. गान बिन नाही दिसत आहे. चांगलं दिसत. गटर बिटर नाही दिसत. छान दिसते. आगास काय नाही बाई. मला कशी झोप आली ऋतू. आपण 4 वाजेपर्यंत जागे होतो, तुला माहिती ना. ही सकाळी उठी मला विशू बिर्याणी बनवते मला बोलव, असं काहीतरी बोलली होती झोपेत. काल कसं चाललेलं ना आपलं बिर्याणी. काल रात्री तर आपण 12ला गेलो होतो. नाही, आपण 20 मिनिटात आलो. 11:45ला गेलो आणि बरोबर 12ला आत आलो. आम्ही आईस्क्रीम खायला गेलो होतो. लय भारी आईस्क्रीम होते. पण आता जायचं लय कंटाळा आला. ऊन आहे ना. तुम्हाला काय चांगली दिसते का? बस ती गाण दिसते का? काय बोलते काळी झाली.
अगं तू तेल लावले ना म्हणून तस दिसतंय. आणि ते कोणी दिसतं, तूच नाही ते कोणी दिसतं तेल लावल्या. ती क्लिप टाकू की नको टाकू? आणि ती पण टाकलं लाईक नाही प्लीज तोड सोडेल ते माझं कसं. हा तुझं दुसरं बघू आपण. काय नाही अगं मला झोप आल्या वाटते रे तू. बाजूचा कवर कसा भारी दिसतो. नवीन आहे, काल घेतला ना? पण मी आज पाहिला ना, मी कालच पाहिला. तू काल माझ्यासाठी किंडर जॉय घेऊन आलेली. तिला वाटलं आती होते म्हणून आज नाही. अगं मला सकाळ सकाळी आईस्क्रीमची आठवण आलेली आणि नंतर मला मी दोन्ही खाल्ल्या. खाल्ल्या असं वाटलं. हा ना, इतकं रिग्रेट झालं मला. मी 2 आईस्क्रीम काल रात्री एकटी खाल्ल्या. ए तुझी पानवाली कशी होती? ऋतू केव्हा तिच्या घरी गेली मला ते सुद्धा कळालं नाही. ती फक्त जाताना मला बोलली की इशू मी माझ्या घरी जाते. म्हटलं ठीक आहे. मला इतकी झोप आली होती, इतकी झोपली, मी इथेच झोपले, गादीवर मस्तपैकी झोपले होते. उठले आणि बघते तर काय रात्रीचे 8:30 वाजले. 8:30 मी 8:30 वाजेपर्यंत झोपले. देवा. आता म्हणजे उठले मी, पहिले आकाशकंदील वगैरे चालू केला. बापरे डेंजर. जाऊ द्या. ऐक एवढा वेळ कोण झोपतं बाई. मला तर आम्ही दोघींनी असं वेगळं काही केलंही नाही. आम्ही कुठे बाहेरही गेलो नाही. थकलो गप्पा मारल्या आणि ती पण लोळत पडली होती, मी पण लोळत पडली होती. मला लोळता लोळता झोप लागली. तिच्या मम्मीचा बहुतेक तिला कॉल आला आणि ती मला फक्त जाताना सांगून गेली इशू मी जाते. म्हटलं जा बाई. आता काय ऑलरेडी चिकन वगैरे तर केलेलं आहे, जेवण तर काही बनवायचं नाहीये. सो बघू आता थोड्या वेळाने जेवण. सध्या पण भूक नाहीये कारण काहीच वॉक नाही, काय नाही. खाऊन मस्तपैकी झोपले होते. काय करणार आहे. मी आता टेरेसवर आले वॉक करायला. वॉक करून करून दमले म्हणून ही छोटीशी सायकल आहे, ह्या सायकलवर बसले. आय नो मी लहान मुलांच्या सायकलवर बसले, पण मला इतका कंटाळा आलाय आणि मस्त गार हवा सुटली म्हणून मला इथेच बसून राहू वाटतंय. म्हणजे असं एसीच्या हवेपेक्षा जी नॅचरल हवा असते ना ती सगळ्यात बेस्ट असते. आणि ती आत्ता लागते का तर ना आज पाऊस पण पडलाय दुपारी आणि आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा पाऊस पडलाय. आणि मस्त असं सगळीकडे लाइटिंग वगैरे आहे, दिवाळी आहे. तुम्ही माझ्या मागे पण बघा लाइटिंग लागलेली आहे. भारी वाटतंय असं म्हणजे वॉक वगैरे करायला. जेवण वगैरे केलं मी, पप्पांना वगैरे सगळ्यांना जेवायला दिलं, भांडी वगैरे घासली, टेरेसवर आले, वॉक केला आणि कंटाळा म्हणून बसले. असं मी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका प्लीज. सो सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.